नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट जीनियस मॅथ चॅनल मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आपण पाहत आहोत या ठिकाणी स्मार्ट जीनियस मॅथ चॅनल आणि त्या चॅनलच्या माध्यमातून दररोज नवनवीन टॉपिकवर या ठिकाणी सोप्या पद्धतीने कशा पद्धतीने गणित केलं पाहिजे हा भाग या ठिकाणी आपण अभ्यासत आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मसावी काढा याची भागाकार पद्धत क्रमांक 2। याच्या अगोदर आपण भागाकार पद्धत 1 पाहिलेली आहे। पहा या ठिकाणी भागाकार पद्धतीमध्ये ही पद्धत कशा पद्धतीने वापरली जाते। सुरुवातीचं उदाहरण या ठिकाणी घेऊयात आपण 12 व 16 यांचा मसावी काढा। लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, या दोन्ही संख्येला आपण भाग देणार आहोत। त्याची पद्धत अशी आहे, या पद्धतीने लिहा 12 आणि 16। पहा मूळ अवयव पाडतो ना, त्या पद्धतीने आपण मूळ अवयव पाडणार आहेत। या ठिकाणी पहा कसा भाग द्यायचा। दोन्ही संख्यांना आपण एकदाच भाग देणार आहोत, 12 आणि 16। आता लक्षात घ्या, भाग देत असताना भागाकार हा मूळ संख्यांनीच द्यायचा आहे, ही गोष्ट पक्क या ठिकाणी लक्षात ठेवा। सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे? 2। इथून सुरुवात आपण करणार आहोत। 2 असेल, 3 असेल, 5 असेल, 7 असेल, त्यानंतर 11 असेल, 13 असेल, या सर्व क्रमवार येणाऱ्या ज्या मूळ संख्या आहेत या मूळ संख्येनेच आपण भाग देणार आहोत, दुसऱ्या कोणत्याही संख्येने आपण भाग देणार नाहीत। लक्षात घ्या। आता 12 आणि 16 इथं एकक स्थानी 6 आहे, इथे एकक स्थानी 2 आहे। आपल्याला 2 ची कसोटी माहिती आहे, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी अंक आलेले असेल त्या संख्येला कितीने भाग जातो? 2 ने भाग जातो। मग या ठिकाणी पहा 2 ने भाग देऊ आपण 2। 12 ला भाग द्या, बेसकून 12 भागाकार किती आला? 6 आला। परत 16 ला लगेच भाग द्या, बे 8 16। इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल। आता आपण पुढे जाणार आहेत, लक्षात घ्या। आता त्याच्या खाली 2 संख्या दिलेल्या आहेत। कोणत्या 2 संख्या आहेत? इथं 6 आहे, इथं 8 आहे। या दोन्ही संख्येला एकाच संख्येने भाग गेला पाहिजे, वेगवेगळ्या संख्येने भाग द्यायचा नाही। परत या ठिकाणी ह्या दोन्ही संख्येला 2 नेच भाग जातो, कारण 2च्या पाड्यातल्या या संख्या आहेत, म्हणून या ठिकाणी आपण असं लिहूयात 2। बेत्रिकुम 6 आणि बेचोक 8। ठीक आहे। आता पुढे जाऊयात। या ठिकाणी इथं 3 ही मूळ संख्या आलेली आहे, इथं 4 आहे। 4 ला 2 ने भाग जातो, पण 3 ला 2 ने भाग जातो का? नाही। नंतरची संख्या आपण घेतली 3, 3 ने 3 ला जातो, पण 4 ला जातो का? नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, आता एकाच संख्येने भाग जाणाऱ्या इथं संख्या संपलेल्या आहेत, ही 2 2। आता 3 आणि 4 ला एकाच संख्येने भाग जात नाही, म्हणून या ठिकाणी आपण जो भाग देण्याची क्रिया आहे या ठिकाणी आपण स्टॉप करूयात। इथून पुढे भाग द्यायचा नाही। आता डायरेक्ट काय करायचा? मसावी। बघा मसावी काय करणार? मसावीमध्ये फक्त ह्या मूळ अवयवांचा गुणाकार करायचा आहे। किती आले या ठिकाणी? 2 गुणिले किती? 2 बरोबर किती आला आपलं उत्तर? 4। मसावी बरोबर किती आला यांचा? 4। लक्षात आला असेल तुमच्या। म्हणजे दोन्ही संख्येला एकाच संख्येने फक्त भाग द्यायचा आहे, मूळ संख्येने, वेगवेगळ्या संख्येने भाग द्यायचा नाही, प्रत्येक वेळेस एकाच संख्येने भाग देणे। आता दुसरं उदाहरण या ठिकाणी आपण पाहूयात, 18 आणि 24। चला या ठिकाणी अशा पद्धतीनं बॉक्स तयार करा। 18 आणि दुसरी संख्या किती आहे? 24। चला या ठिकाणी भागाकार करायचा, या ठिकाणी भाग द्यायचा आहे। सगळ्यात लहान मूळ संख्येपासून आपण सुरुवात करणार आहोत। 2 ने भाग जातो का? पहा एकक स्थानी इथं 4 आहे, इथं 8 आहे। 2 ने 100% या ठिकाणी भाग जातोच आहे, मग या ठिकाणी 2 लिहून टाका। चला अगोदर 18 ने भाग द्या, कितीचा भाग बसेल? 2 व 18 बरोबर। त्यानंतर 24 ला भाग द्या, 2 1 2 आणि 2 2 4 मारा। या ठिकाणी आडवी या ठिकाणी मारा। आता 2 ने भाग जातो का? पहा परत इथे एकक स्थानी 2 आहे, 12 ला 2 ने भाग जातो, पण इथं 9 आहे, 9 ला 2 ने भाग जाईल का? नाही। मग या ठिकाणी त्याच्या नंतरची क्रमवार असणारी मूळ संख्या घ्या। 2 नंतर येणारी 3 आहे, मग 3 ने बघा 12 ला जातोय का? 3 चौक 12, 3 त्रिक 9, 3 ने जातो, मग या ठिकाणी लिहा 3, 3 त्रिक 9। कितीचा भाग बसला? 3 चा बसला। आता इथं 12, 3 चौक 12। परत सिच्युएशन पहिल्या उदाहरणासारखं या ठिकाणी इथं 3 इथं 4 आलंय, म्हणजे एकाच संख्येने भाग जाणार नाही, म्हणजे या ठिकाणी आपले अवयव इथं संपतात। आता डायरेक्ट काय काढायचे? ते मसावी काढायचं आहे। काय करायचं आहे? मसावी। मसावी लिहा 2 गुणिले 3, 2 गुणिले 3 बरोबर किती आलं? 12। म्हणजे यांचा मसावी किती आला? 12। यांचा मसावी 12 नाही, 2 गुणिले 3 म्हणजे किती? 3 दोन्ही 6। यांचा मसावी आला 6। लक्षामध्ये। आता त्याच्यानंतर तिसरं उदाहरण या ठिकाणी आपण घेऊ। याच पद्धतीनं 20 व 44, 20 व 44 यांचा काय काढायचा?
मसावी काढायचा आहे. चला, सगळ्यात लहान संख्या मूळ 2 यापासून सुरुवात करूयात. 2ची कसोटी लागू होते का ते पहा. इथं 4 आहे, इथं 0 आहे. एकक स्थानी 0 2 4 6 म्हणजे या ठिकाणी 2 ने भाग जातो. मग 2 बे 1 बे, परत बे 0 0. पुढे 44 ला द्या. इथं 4 आहे, बे 2 4, परत बे 2 4 मारा या ठिकाणी आडवी परत 2 ने जातो का पहा. या ठिकाणी इथं एकक स्थानी 2 आहे, इथं 0 आहे म्हणजे 2 ने जातो. 2च्या कसोटीत या ठिकाणी अंक येतात, एकक स्थानी येतात. मग 2 बे 5 10, परत बे 1 बे बे 1 बे. चला पुढे. आता या ठिकाणी 5 आहे, या ठिकाणी 11 आहे. तुमच्या लक्षात आलं असेल 5 ही संख्या काय विद्यार्थी मित्रांनो, मूळ संख्या आहे आणि 11 सुद्धा काय आहे, मूळ संख्या आहे. ह्या दोन्ही वेगवेगळ्या मूळ संख्या आल्या म्हणजे एकाच मूळ संख्येने ह्यांना भाग जाणार नाही. म्हणजे आता इथून पुढे आपला भागाकार करायचा नाही. भागाकार या ठिकाणी स्टॉप झाला. आता काय करायचं, मसावी काढायचं. मसावी मसावी किती आला मसावी, या अवयवांचा गुणाकार 2 गुणिले किती 4, सॉरी 2 गुणिले 2, मग 2 गुणिले 2 किती झाले 4. यांचा मसावी किती आला 4. अशा पद्धतीनं भागाकार पद्धतीनं आपल्याला मसावी काढता येतो. भागाकार करण्याची ही दुसरी पद्धत आहे. ह्याच्या अगोदरची पद्धत आपण मागील व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोतच. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा. पुढील उदाहरण तुमच्यासाठी आहे. 32 व 60 यांचा मसावी काढा आणि कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. लसावी काढण्याची जी पद्धत आहे त्याच्या वेगवेगळ्या पद्धतींचा आपण अभ्यास करणार आहोत. मग लसावी काढण्याच्या पद्धती कोणकोणत्या आहेत त्याचा अभ्यास आपण पुढील व्हिडिओमध्ये या ठिकाणी करणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.